सीमा भागात आज हुतात्मा दिवस साजरा केला जातोय। हुतात्मा चौकात मराठी भाषिक आंदोलन करतायत, तर मराठी भाषिकांचं राज्य सरकारविरोधात निदर्शनं सुद्धा केली जात आहेत। सीमा भागात आज हुतात्मा दिवस आणि या निमित्तानं आंदोलन केलं जात आहे। हुतात्मा चौकात मराठी भाषिक आंदोलन केलं जात आहे। मराठी भाषिकांचं राज्य आहे आणि सरकारविरोधात जोरदार निदर्शनं केली जात आहेत। बेळगाव सीमा भागातील मराठी भाषिक यांनी हे निदर्शन केलंय। हे सन्माननीय मंत्री बेळगावमध्ये कधीच आले नाहीत आणि तुम्ही मग एक शब्द बघाशी वापरलाय की जे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत हे आज चळवळीत आहेत, चळवळीमध्ये होते असं म्हणावं लागतं दुर्दैवाने। कारण कन्नड शक्ती आंदोलनामध्ये त्यांनी काही काळ कर्नाटकाच्या कारावासात त्यांनी भोगला, तेवढ्याच त्यांनी भांडवल करून आम्ही या चळवळीत होतो म्हणून सांगतायत। त्याने त्याच्यानंतर काय तुमचा सहभाग किती आहे? आज सुप्रीम कोर्टामध्ये खटला दाखल झालाय, त्याच्यामध्ये सहभाग काय? हे तुम्ही कुठेही तुमचा सहभाग नाही आहे, फक्त बोल घेवडेपणा नको आहे। तर सीमा भागात आज हुतात्मा दिवसानिमित्त आंदोलन केलं जात आहे। तर शुभम शेळके यांच्यासोबत बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी स्वप्नील जाधव यांनी। पाहूया। बेळगाव बिदर भालकीसह संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे अशा मागणीसाठी महाराष्ट्र एकीकरण समितीने या ठिकाणी हुतात्मा चौक येथे आंदोलन केलेलं आहे। महाराष्ट्राने 107 हुतात्म्यांचं बलिदान विसरले का अशा प्रकारचे बॅनरबाजी सुद्धा या ठिकाणी करण्यात आले। आपल्यासोबत शुभम शेळके आहेत। सर, काय सांगाल? खरं तर महाराष्ट्र सरकारविरोधात हे आंदोलन होत आहे, काय नक्की मागण्या आहेत? एवढ्या वर्षांपासून हे मागण्या प्रलंबित आहेत, अद्यापही सरकार लक्ष देताना दिसत नाही। कर्नाटक सरकार अतिशय आक्रमकपणे बेळगाव काबीज करण्यासाठी लढत असताना महाराष्ट्र सरकार संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीला विसरले, 107 हुतात्म्यांना विसरलंय, त्यांनी सांडलेल्या रक्ताला विसरलंय, त्यांना त्याची जाण करून देण्यासाठी इथं आम्ही आलोय। महाराष्ट्रानं आक्रमक भूमिका घेऊन तात्काळ हा प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न करावेत आणि आता आपली सीमाप्रश्नी भूमिका स्पष्ट करावी, आमची अशी स्पष्ट मागणी आहे। या चळवळीमध्ये खरं तर राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सुद्धा होते, त्यांनी 40 दिवसांपेक्षा जास्त तुरुंगवासही भोगलेला आहे। म्हणजे आता सरकार कुठेतरी तुमच्या मागण्यांवरती किंवा तुमच्या प्रतिक्रियेवर दया किंवा भावना कुठे दाखवत नाहीये? नाही, खरं तर या चळवळीतला एक सत्याग्रही म्हणून शिंदे साहेब मुख्यमंत्री झाल्यावर आम्हाला वाटलं होतं की ते काहीतरी ठोस प्रयत्न करतील सीमा प्रश्नासाठी, पण गेल्या काही महिन्यात आम्ही एवढा पाठपुरावा करून सुद्धा कुठल्याच प्रकारच्या हालचाली होत नाहीत। केंद्रीय गृहमंत्र्यांनी दोन्ही राज्याच्या मुख्यमंत्र्यांना बोलवून त्या ठिकाणी एक बैठक घेतली होती आणि केंद्रीय गृहमंत्र्यांनी आदेश दिला होता की जोपर्यंत प्रश्न सुटत नाही तोपर्यंत सीमावासियांना त्रास करू नका, पण त्याला सुद्धा वाटण्याची अक्षता लावत परत मराठी भाषिकांवर अन्याय अत्याचाराचा वरवंटा कर्नाटक सरकारनं फिरवणं चालूच ठेवलेलं आहे। सध्याची समन्वय समिती आहे, चंद्रकांत पाटील असतील, शंभूराज देसाई असतील, खरं तर तुमच्या हाकेपासून अंतरावरती आहेत, त्यांना तुमच्या भावना दिसत नाही का? त्यांच्यापर्यंत मागण्या विनेल्या होत्या का? काय त्यांनी नक्की म्हटलं? नाही, त्यांनी समन्वय नेमकं कुणाचं करतायत हाच आम्हाला प्रश्न पडलाय। आजपर्यंत इतके प्रयत्न करून सुद्धा त्यांनी कसल्याही प्रकारची भूमिका सीमा प्रश्नाबद्दल घेत नाहीत। त्यांनी नेमकं कर्नाटकाची बाजू म्हणतात का महाराष्ट्राची बाजू म्हणतात हेच मला समजत नाही झालंय। समन्वयक मंत्र्यांनी काहीतरी मध्यस्थी करावी आणि कर्नाटक सरकारनं जो कन्नड सक्तीचा फतवा काढलाय तो कुठेतरी आता थांबवावा। आमचं जगणं मुश्किल झालंय, आम्हाला माणूस म्हणून जगणं। आता यावरती राज्य सरकार, राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे काय निर्णय घेतात आणि काय प्रतिक्रिया देतात हेच पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट हमीद मस्तानसह स्वप्नील जाधव, लोकशाही मराठी, मुंबई। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।